स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती आहे आणि 150व्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या ह्या युनिटीचा संदेश घटकाघटकापर्यंत गेला पाहिजे, प्रत्येकापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीनं आम्ही रन फॉर युनिटी झालीच, परंतु आज वॉकॅथॉन फॉर युनिटी त्या ठिकाणी घेतलेली होती। ही पदयात्रा काढल्यानंतर त्या ठिकाणी नशामुक्त भारतासाठी ही पदयात्रा या ठिकाणी ठेवली, एकतेसाठी ही पदयात्रा या ठिकाणी ठेवली। आणि आपण पाहत असाल तर ज्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्तानं काढलेल्या या पदयात्रेमध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नागरिकांचा मिळाला। शाळेचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत, आमचे शिक्षक आहेत, सगळे आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सन्मान्य आमचे गंगाळेजी, त्याचबरोबर निलेशजी मात्रे, आमचे माजी नगरसेवक काशीनाथ पाटील, असे अनेक आमचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्याच्यामध्ये सहभागी झाले, नागरिक सहभागी झाले। म्हणजे ज्या ठिकाणी वॉकॅथॉन फॉर युनिटी हा एक संदेश आम्हाला जो त्या ठिकाणी द्यायचा होता, तो संदेश चांगल्या प्रकारे दिला। तरुणांमध्ये हा संदेश जाणं गरजेचं होतं, युवकांना मेसेज द्यायचा होता, संदेश द्यायचा होता की आपण युनिटीमध्ये राहिलं पाहिजे। युनिटीमध्ये राहिलो तर एक संघ भारत त्या ठिकाणी होईल आणि तीच संकल्पना पूर्वी त्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेलांनी केलेली आहे। एक भारत अखंड भारत ही संकल्पना त्यांनी केली, परंतु त्यामध्येही काहीतरी खोल त्या ठिकाणी घातला होता त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी। आणि म्हणून काश्मीरसारखा आपला राज्य तो आपल्यामध्ये होता, परंतु आपले कायदे नव्हते त्या ठिकाणी, आपल्यामध्ये होता पण त्यांचा त्या ठिकाणी चिन्ह झेंडा अलग होता। अशा पद्धतीनं त्यांना स्वायत्तता चुकीच्या पद्धतीने दिली होती, जे भारताचे घटक होते परंतु भारताच्या नियमाप्रमाणे वागत नव्हते, होत नव्हतं। अशा वेळा पुन्हा आमचे लोकपुरुषानंतर लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी काश्मीरचा 370वा कलम, ज्या कलमाच्या आधारावर त्यांना जी चुकीच्या पद्धतीची नागरिकत्व त्या ठिकाणी मिळत होतं, ती स्वायत्तता मिळाली होती, ती नष्ट केली। आणि आज आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान वाटतो की एक संघ भारतासाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशहितासाठी कशा पद्धतीने त्या ठिकाणी निर्णय घेतात आणि त्या निर्णयामुळं आज आपला संविधान त्यांना लागू झाला, आपले कायदे त्यांना लागू झाले आणि आज आपण अखंड भारताचे जी स्वप्न होतं पूर्वीपासून बाळगलेलं, ते पुन्हा एकदा आपल्या नरेंद्र मोदींच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पूर्ण करू शकलो। अशा पद्धतीनं एक भारत अखंड भारत ही संकल्पना जी आपले लोकपुरुष आपले सरदार वल्लभभाई पटेलांनी त्या ठिकाणी योजली, ती आज तागायत सुरू आहे।